थोड्या वेळात आपल्या पण तुरी काढणं चालू झाल्या. याईनं ट्रॅक्टरले ढगपाशी न्यायचं तर ढगच ट्रॅक्टर पाशी आणून घेतला. यावर्षी आपल्याला तुरी चांगल्या झाल्या पाहिजे, कारण 6 महिन्याच्या कष्टाचं फळ तर भेटलंच पाहिजे. तेवढ्यात आपला रोशनभाऊ तुरीचे कट्टे पण शिवायला लागला. यावेळेस आपल्या तुरीच्या पेट्या काही जास्त नव्हत्या, पण यावेळेस निसर्गाने आपल्याला चांगली साथ दिली, म्हणून आपल्याला 3-4 कट्टे तुरी झाल्या. यांना आपल्या ढगुळवाले काही जास्त वेळ नाही लागला. पण आता याने एक वांदा आणला, कारण की यांच्या गोट्यात जास्त डिझेल नव्हतं. पण आपल्या मक्याच्या वरात तुरी सोयाबीन अजून काढणेच होतं. म्हणलं लय बेकार रे बा, वेळेप्रसंगी आपण पण का करू शकतो, म्हणून त्यांना घराकडे पाठवलं आणि आम्ही तारपट्ट्या जमा करून घेतल्या. बाबाजीने मी आपल्या दुसऱ्या वराकडे आलो, कारण आपल्या गव्हाले पाणी देणं आहे. पहिले तर पाईपलाईन लावून घेतली आणि मोटर चालू केली. पहिले आपला जीव सोडलेल्या कांद्याला पाणी दिलं आणि पाईपलाईन गव्हाकडे शिफ्ट केली. पण आपला वटाणाही पाण्यावर आलता, म्हणून पहिले इकडे पाणी चालू केलं. वटाण्याची एक वर वळून मोटर बंद केली, कारण आपल्याला तार पण गुंड होता. तेवढ्यात बाबाजींनी बंडी जुतून आपल्या घरच्या वराकडे नेली. पण जो तार गुंडायचा होता त्याला गुंडून घेतला आणि घराकडे जायला निघालो. 9-10 मिनिटात घरी आलो. थोड्या वेळात आपल्या मोठ्या बाबांनी बंडीत तुरी भरून आणल्या. मग बंडीले दरवाजा पुढे लावून तुरीचे कट्टे उतरून घेतले. जर तुम्हाला पुढे काय झालं हे पाहायचं असेल तर आपल्या प्रोफाईलला फॉलो करून घ्या.